तशा प्रकारचा हा आपला हा सुधागड किल्ल्याचा महादरवाजा आहे। तुम्ही बघू म्हणजे एवढा मोठा किल्ला दरवाजा आहे की इथून आरामात हत्ती वगैरे जाऊ शकतो। बेसिकली इथे लँडस्लाईड झालं होतं, आतमधली जी बाजू आहे ती जी दिसते तिथे लँडस्लाईड झालं होतं आणि तिथे मार्किंग्स आहे आतापर्यंत। तर तो जर आतमध्ये आला तर दाखवतो सर या। दरवाजा झाकला गेला होता, तर जिथे एक हत्ती आरामात येऊ शकतो एवढा मोठा दरवाजा, आणि हा पूर्ण दरवाजा पॅक होता लँडस्लाईडमुळे। तर मग 97ला वेगवेगळ्या संस्था म्हणजे निसर्गमित्र पनवेल आणि आणखी काही संस्थांनी हे माती क्लिअरिंगचं काम चालू केलं। आणि बेसिकली ट्रेकची पण हे जे सुधागड ॲक्टिव्हिटी आहे तर ती आपली सुरुवात ह्याच महादरवाजा ॲक्टिव्हिटीनीच झाली। आपण पण 2003-04 मध्ये आपला एक मेंबर आहे प्रसाद दिक्ते म्हणून, तर तो सुधागड व्हिजिट करताना त्याला असं जाणवलं की ही जे आहे इथे आपण काहीतरी श्रमदान करू, बिकॉज एव्हरी टाइम आपण गव्हर्नमेंटला काय हे करू शकतो की ते काय करतील, आपण काय करतो ते पण महत्त्वाचं आहे। तर म्हणून एक छोटा योगदान आपण देऊ शकतो का, आणि हे जे मार्ग आहे आपण क्लिअरिंगमध्ये वेगवेगळ्या संस्था जे काम करतात त्यांना आपण योगदान देऊ शकतो का, हेल्प करू शकतो का, आणि तो प्रेक्षणीय संस्थेमध्ये त्यांनी तो मांडला आणि तिथून सुधागड प्रोजेक्ट चालू झाला। ती ॲक्टिव्हिटी आपली चालू झाली 2003 पासून। आपण 5 वर्ष कंटिन्युअस वेगवेगळे टीम्स, आपले संस्थेचे मेंबर्स, कधी गावकरी अशा सगळ्यांची मदत घेऊन 2008ला आपण हे जे एवढं पूर्ण जे हे आहे, परत इथे वरतीपर्यंत पण दगडं वगैरे होती, ते पायऱ्या पण दिसत नव्हते, तर ते सगळं आपण माती आपल्याला ते दिसतंय ते तैलबेला आहे, 2 डाईक्स आहेत तिथे, रॉक क्लाइम्बिंगचं हे होतं, आणि समोर जो टेप दिसतोय खालचा ट्रायंग्युलर शेपचा तो घनगड किल्ला आहे। आणि घनगडच्या बाजूला भोरप्याचा घाट आहे, भोरप्या घाट, आणि इथून पुढे तुम्ही गेलात तेलबेलाच्या पुढे तर तिथे वाघजाई, सवाष्णी घाट आणि ठाणाळे लेणी आपल्याला पाहायला मिळतात।